नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या 17 तारखेच्या व्हॅलेंटाईन डे स्पेशल भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अक्षरा आणि शिवानी निघालेले असतात तेव्हा रस्त्यात त्यांना मदन भेटतो आणि मदन म्हणतो, मी फॅक्टरीकडे चाललोय, चला तुम्हाला सोडतो. असं म्हणता क्षणी अक्षरा आणि शिवानी दोघेही मदनबरोबर फॅक्टरीकडे यायला निघतात. आणि मग फॅक्टरीत आल्यानंतर अक्षरा शिवानी आणि मदनला म्हणते, तुम्ही थांबा, मी माझ्या नवऱ्याला भेटून येते, त्याला छान सरप्राईज द्यायचं आहे मला. शिवानीला मात्र खूप भारी वाटत असतं, कारण अक्षरा फायनली अधिपतींकडे चाललेली आहे. अक्षरा आणि अधिपती या दोघांची भेट होणार आहे. या गोष्टीमुळं तिलाही खूप छान वाटत असतं. मग अक्षरा अधिपतीच्या केबिनमध्ये येते. अधिपती तिथं उभा असतो. अक्षरा पाठीमागून येते आणि अधिपतीला मिठी मारते. त्या क्षणी अधिपती हरवून जातो. अधिपतीला कळतं की त्याची अक्षरा आलेली आहे आणि अक्षराच्या स्पर्शाने अधिपती खरंच खूपच खुश झालेला असतो आणि तो म्हणतो की मास्तरीनबाई तुम्ही, असं म्हणत आधीच्या सगळ्या चुका पोटात घालून अधिपती हा अक्षराला मिठीत घेतो आणि अक्षराला अगदी तो प्रेमाने बोलू लागतो. म्हणजे तिने कंप्लेंट केलेली होती किंवा अक्षरा घरातून निघून गेलेली आहे, या सगळ्या गोष्टी तो विसरून गेलेला असतो आणि त्याने अक्षराला जवळ घेतलेलं असतं. त्यानंतर अधिपती रडत असतो आणि म्हणत असतो की आता मला सोडून कुठेही जायचं नाही मास्तरीनबाई, तुमच्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ नाही, असं तो म्हणत असतो. आणि अक्षरा म्हणते की माझं काय आहे, तुमच्यासारखंच आहे ना, तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसाल तर मीही नाही जगू शकत, माझ्याही आयुष्याला अजिबात अर्थ नाही, असं अक्षरा अधिपतीला सांगत असते. आणि अधिपतीला म्हणत असते की अधिपती तुम्ही नाही समजून घेऊ शकणार, कारण तुम्हाला नाही कळणार मी कोणत्या परिस्थितीतून जात होते. आणि अधिपती म्हणतो, पण आता मी तुम्हाला सांगत आहे ना, अजिबात आता मला सोडून कुठेही जायचं नाही. तेव्हा अक्षरा म्हणते की नाहीच जाणार, तुम्हाला सोडून मी कुठेच जाणार नाही, असं अधिपतीला ती स्पष्टपणे सांगते. आणि दोघंही बोलत असतात. अक्षरा म्हणते की मला ना तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे. त्यावर अधिपती म्हणतो, काय सांगायचं आहे मला. मग अक्षरा अधिपतीचा हात आपल्या पोटावरती ठेवते आणि अक्षरा अधिपतीला मिठी मारते आणि त्याच्या कानामध्ये सांगू लागते. त्याला म्हणत असते की तुम्ही बाबा होणार आहात. त्या क्षणी अधिपतीला खूप मोठा धक्का बसतो. अधिपती म्हणतो, काय बोललात तुम्ही. तेव्हा अक्षरा म्हणते की हो, तुम्ही बाबा होणार आहात. आणि ही गोष्ट खरंच खूप भारी असते आणि अक्षराला खूप छान वाटतं आणि अधिपतीलाही खूप छान वाटत असतं. एका सेकंदात सगळ्या गोष्टी विसरलेल्या असतात आणि अक्षरा आणि अधिपती दोघंजण एक झालेले असतात. फायनली अक्षरा आणि अधिपती यांच्या आयुष्यात तो आनंदाचा क्षण आलेला असतो. अधिपती इतका खुश होतो की तो अक्षरशः अक्षराला उचलून घेतो आणि तिला गोल गोल फिरवू लागतो. त्याला खूप आनंद झालेला असतो, कारण तो बाबा होणार असतो. त्यांच्या घरी आता ज्युनियर अधिपती किंवा ज्युनियर अक्षरा येणार असतात, ह्या गोष्टीचा आनंद असतो. आणि त्याने फुलं आणलेली असतात आणि तिथे असलेली जी फुलं आहेत ती अक्षराच्या अंगावरती उधळत असतो, फुलांचा वर्षाव करत असतो. आणि तो खूप सुंदर असा ते जे डेकोरेशन आहे, तो जो आनंद सोहळा आहे तो त्यांचा चालू असतो. त्याने अक्षरशः अक्षराला उचलून घेतलेला आहे, तिला गोल गोल फिरवत आहे. अक्षराच्या हातामध्ये फुलांच्या पाकळ्यांचं ते ताट आहे आणि त्या पाकळ्यांचा वर्षाव अधिपती आणि अक्षरा या दोघांच्या वरती होत आहे. दोघंही जाम खुश झालेले असतात. त्यांच्यासाठी हा खूपच आनंदाचा क्षण असतो. आणि फायनली अक्षरा आणि अधिपती दोघंही एकत्र आलेले असतात. आणि आता अक्षराने ही न्यूज अधिपतीला तर दिलेली आहे, परंतु याआधी ही बातमी इकडे भुवनेश्वरीला माहिती होती, पण तिने अधिपतीपासून ही बातमी लपवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण फायनली स्वतः येऊन अक्षराने ही बातमी अधिपतीला दिलेली आहे. खूप पॉझिटिव्ह असा ट्विस्ट मालिकेत आलेला आहे आणि हा 17 तारखेचा भाग असणार आहे. खूपच सुंदर असणार आहे. त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढचे जे एपिसोड असणार आहेत ते खूप जबरदस्त असणार आहेत. सगळ्या चुका, सगळे झालेला भूतकाळ विसरून अक्षराधिपती पुन्हा एकत्र येणार आहेत आणि मालिकेचा नवीन पर्व सुरू होणार आहे. आणि मालिकेचं टायमिंग चेंज झालेलं आहे. रात्री 11 वाजता मालिका आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.